साईशा, तू अवघ्या 13 वर्षाची आहेस आणि या 13व्या वर्षी तुला शिवचरित्राचा जागर किंवा याची व्याख्यान वगैरे देण्याची प्रेरणा कुठून मिळाली? ह्या क्षेत्रात येण्याचं कारणही माझे वडीलच आहेत. कारण माझ्या वडिलांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजांचा इतिहास याविषयी अतिशय आवड होती आणि म्हणून पप्पांचं पण स्वप्नच होतं की माझ्या मुलीने ह्या क्षेत्रामध्ये करिअर करावं. तुझा शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगशील? शिक्षण आणि व्याख्याने दोन्ही पण तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते सगळ्याचा समन्वय तू कसा करतेस? समन्वय म्हणजे जिद्द मोठी असली, ध्येय मोठं असलं की वेळेचं बंधन कमी. आजच्या तरुणीला किंवा मुलींना जिजाऊ माताबद्दल म्हणजे तू काय सांगशील अशी? म्हणजे जिजाऊ ह्या स्त्री शक्तीतला सर्वोच्च आदर्श आहे. जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर त्यांना चांगले संस्कार दिले आणि जिजाऊंनी त्यांना घडवलं. पण आजच्या आपल्या समाजाला काय वाटतं, आजच्या माता भगिनींना काय वाटतं की शिवबा जन्मावे दुसऱ्यांच्या घरात. का? याचं कारण काय? म्हणजे आजची आई सक्षम नाही का शिवबाला घडवायला? बरोबर. का घाबरते ती शिवबाला वाढवायला? कारण तिला भीती वाटते की लोकांच्या हितासाठी का माझ्या मुलाचे जीव धोक्यात. चांगलं जे काम असेल त्याला टिकाया होणारच, अडथळे येणारच. पण अशा वेळी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा. महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी खूप अडथळे अडचणी आल्या तरी महाराजांनी हार मानली नाही. बरोबर. मग यावेळेला महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा. आणि मी माझ्या व्याख्यानात नेहमी सांगते की संकटे हे आपल्याला थांबवायला येत नाही तर संकटे तुमच्यातले क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही तर अडचणी तुमच्यातले कौशल्य बाहेर काढतात. म्हणून संकटे, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात. आणि मला एक खंत वाटते की सोशल मीडियामध्ये अवैचारिक ज्या रील्स असतात त्यांना लोक पुढे नेतात, म्हणजे त्यांना लाईक्स, व्ह्यूज मिळतात. पण वैचारिक ज्या रील्स असतात त्यांना लोक बघत नाहीत, त्या स्क्रोल करतात. आता महिला दिन आहे, तुझ्या मते महिला दिन काय मायने राखतोय? स्त्री फक्त चूल आणि मूल नाही. स्त्री फक्त चूल आणि मूल न राहता ती जर पेटली तर ती दिल्लीचा तख्त सुद्धा उद्ध्वस्त करू शकते. आणि हाच करणाऱ्या महाराणी ताराराणींच्या करवीर नगरीमध्ये आपण राहतोय. आपण सुद्धा ताराराणींसारखंच वागलं पाहिजे. आणि आपण माँसाहेब जिजाऊंच्या लेकी आहोत, छत्रपती शिवरायांच्या भागिनी आहोत. त्यांचा वारसा आपल्यालाच पुढे न्यायचा आहे. आता सध्या तू धर्मवीर बलिदान मासानिमित्त 31 दिवसाचं मोफत व्याख्यान सुरू केलं, तर याबद्दल काय सांगशील तू? मी हा संकल्पना का सुरू केली कारण की आपल्या शंभूराजांनी देव देश धर्मासाठी 30 दिवस त्या औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार सहन केले. त्यांचा इतिहास कुठंतरी पुढच्या पिढीपर्यंत पोचायला हवा. महाराजांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. म्हणून 30 दिवस व्याख्यानरूपी सेवा देण्याचं, कुठलंही शुल्क न घेता व्याख्यानरूपी सेवा देण्याचं कार्य मी करत आहे. आणि त्यासाठी मला वडिलांचे प्रोत्साहन आणि आशीर्वाद कायम लाभतं मला.